बुद्धाय, जय भीम. आज आपण कुशीनगर येथील प्राचीन बौद्ध इतिहासामध्ये अजरामर झालेल्या कपुता नदीच्या तीरावरती आहोत. हे आपल्याला बाजूला कपुता नदी ही आज छोटी झालेली दिसत आहे. या कपुता नदीचं महत्त्व असं आहे की भगवान बुद्ध जेव्हा आपलं महापरिनिर्वाण घोषित करतात आणि महापरिनिर्वाण प्राप्त करण्यासाठी ते कुशीनगरच्या दिशेने ज्यावेळी निघतात त्यावेळी ते शेवटी कुशीनगरला पोहोचण्याच्या आधी कपुता नदीच्या तीरावरती थोडा वेळ आराम करतात. आणि इथूनच आपल्याला एक त्यातली गोष्ट आपल्याला ऐकवायस मिळते महापरिनिर्वाण सुत्तामध्ये की भगवान बुद्ध आनंदांना पाणी मागतात की मला पाणी प्यायचं आहे. आणि त्या नदीतून त्यावेळी 500 बैलगाड्या गेलेल्या असतात. त्यामुळे नदीच्या पाण्यावरती सगळा पालापाचोळा सगळी माती पसरलेली असते. तर आनंद तिथून पाणी न आणता थोडं पुढं जाऊन पाणी आणतात आणि भगवान बुद्ध म्हणतात की नाही मला तिथूनच पाणी हवं आहे जिथून मी तुला सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये भगवान बुद्ध एक म्हणते आनंद यांना उपदेश देण्याचा प्रयत्न करत असतात की तू जाऊन तिथे निरीक्षण कर, थोडा वेळ शांत बस. जेव्हा नदीच्या पाण्यावरती जो पालापाचोळा माती जी वरती आलेली आहे बैलगाडी जाण्यामुळे ती थोडा वेळ तू वाट बघितल्यानंतर थोड्या वेळाने ती हळूहळू खाली बसेल आणि वरचं सगळं पाणी नितळ स्वच्छ होईल. हा उपदेश आपल्याला काय सांगतो की आपलं मन देखील असंच आहे. आपलं मन जेव्हा क्रोधात असतं, रागात असतं, लोभात असतं, मोहात असतं त्यावेळी आपल्या मनामध्ये पण असे अनेक विचार अनेक हे झालेले असतात. म्हणजे विचार उभरलेले असतात, वरती आलेले असतात. आपलं मन चंचल झालेलं असतं. परंतु थोडा वेळ आपण शांत बसल्यानंतर ध्यान केल्यानंतर काय होतं आपल्या मनातील सगळे जे काही विचार आहेत जो काही हे माजलेला असतो त्याला म्हणतात ना काहोळ माजलेलं आहे ते सर्व खाली बसतं. मन शांत होतं आणि आपण चांगल्या पद्धतीने विचार करू लागतो. तोच उपदेश भगवान बुद्धांना इथे आनंद यांना द्यायचा होता. तर ही नदी त्याच कथेसाठी प्रसिद्ध झालेली आहे. धन्यवाद.